जय सद्गुरू मंडळी, मी रंजना रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर मंडळी, आज मी बनवणार आहे वांग्यापासून मस्त वांग्याची काप. तर इथे पाहू शकता तुम्ही, एकच नंबर झालेले आहे. तर चला आता आपण रेसिपीकडे वळूया. तर इथे मी वांगं घेतलेला आहे, एक मोठं वांगं घेतलेला आहे. तर इथे हे वांगं काळ्या कलरचं आहे. आमच्याकडे इथे सहसा जास्त करून भेटत नाही, एकदम क्वचितच मिळतं. तर आता इथे एक मोठं वांगं घेतलेलं आहे. अगोदर स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी, आणि त्यानंतर इथे अशा पद्धतीने इथे काप करायचे आहेत त्याचे. बघा, खूप जाडे नाहीत आणि खूप पातळ पण नाहीत, असे मध्यम असे काप करून घ्यायचे आहेत आपल्याला वांग्याचे. आता इथे एका मोठ्या वाटीमध्ये हे सर्व वांग्याचे काप मी टाकून घेतलेले आहेत. आता मी इथे एक लिंबू घेतलेला आहे. लिंबू आपल्याला याच्यावर इथे असा लिंबू पिळून त्याचा रस टाकायचा आहे. त्याच्याने काय होईल, आपल्या वांग्याला जो कलर आहे तोच राहील. आणि इथे थोडा मी लिंबूचा रस घातलेला आहे. आणि आता आपल्याला मीठसुद्धा थोडं असं भुरभुर राहायचं आहे, म्हणजे आपलं वांग्याचे हे जे खापा आहेत त्या अशा काळ्या पडणार नाहीत. आता इथे असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता इथे प्रत्येक फोडीला लागेल असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, तर त्याच्याने चव पण थोडी मस्त येते लिंबू लावल्याने. आता आपण इथे त्यासाठी मसाला तयार करून घ्यायचा आहे. इथे मी रवा घेतलेला आहे. रवा इथे मी 3 छोटे चमचे आहेत ते घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथे मसाले घालणार आहोत. इथे मी लाल तिखट घेतलेला आहे, अर्धा चमचा काश्मीरी घेतलेला आहे. त्यानंतर इथे थोडा गरम मसाला पण घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे. आता इथे मिक्स करायचं आहे आपल्याला. अजून मीठ टाकायचं आहे. थोडं मिक्स करून घेऊया. इथे धना पावडर आणि मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ इथे लावलेलं आहे मी इथे कापांना अगोदर, तर आता थोडं टाकलेलं आहे रव्यामध्ये. आता हा रवा आपल्याला असं सुकाच हे करायचं आहे, चांगला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. ह्याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही. आता इथे पॅन ठेवलेला आहे बघा. पॅनमध्ये तेल घालून घेऊया. तर खूप सुंदर लागतात हे काप वांग्याचे. आता इथे मी तेल घातलेलं आहे. तेल थोडं पसरून द्यायचं आहे आपल्याला. हे पहा, या पॅनला पूर्ण तेल असं पसरून द्यायचं आहे. आता हा मसाला जो केलेला आहे तो चांगला हाताने मिक्स करून घ्यायचा आहे. तर बघा, आता ह्या वांग्याच्या कापांना मस्त पाणी सुटलेलं आहे आपण लिंबू मीठ घातल्याने. आता इथे आपल्याला या पद्धतीने असा सर्वीकडं हा रव्याचा मसाला लावून घ्यायचा आहे आणि इथे पॅनमध्ये घालून घ्यायचा आहे एक एक. अशा पद्धतीने आता आपण हे सर्व वांग्याचे काप जे आहेत ते एक एक करून असं टाकून घेऊया. तर बघा, सर्व आता आपण पॅनमध्ये घातलेले आहेत. आता 2 मिनटाकरता मस्त आपली एक बाजू होऊ द्यायची आहे. गॅस फुल नाही ठेवायचा, एकदम मध्यम. आणि तेल ही सर्वीकडं असं पसरून द्यायचं आहे आपल्याला. बघा, तर आता आपण 2 मिनटं असंच ठेवूया. 2 मिनटानंतर मग आपण याची बाजू अशी पलटी करून घ्यायची आहे. बघा, गॅस आपण मध्यम ठेवल्यामुळे आपले जे काप आहेत वांग्याचे ते जास्त करपले नाहीत, एकदम छान झालेले आहेत. कलर पण खूप सुंदर आला आहे. आता सर्व या पद्धतीनेच असे वांगे हे करून घेतलेत. आणखीन मी 2 मिनटांनी परत पलटी मारून घेतलेत. ही वांग्यांची काप आहेत ना, शिजायला काहीच वेळ लागत नाही, लगेच होतात. जास्त वेळ लागत नाही, खायला पण मस्त आणि असे कुरकुरीत लागतात रव्यामुळे, रवा घातल्याने. तर बघा, मस्त
झालेले आहेत. आता इथे ही शेवटची बाजू अशी पलटी मारून घेऊया. मस्त कुरकुरीत झालेत बघा, एकच नंबर झालेले आहेत. तर मंडळी, रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. रेसिपी पूर्ण बघत जा व्हिडिओ. आता आपण काढून घेऊया. नवीन कोणी व्हिडिओ बघत असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. आता मस्त आपण कोथिंबीर घालून घेऊया वरून, छान दिसेल कोथिंबीरने. तर मंडळी, मस्त आपले काप कुरकुरीत तयार झालेले आहेत. खूप सुंदर लागतात खायला पण आणि दिसायला पण खूप सुंदर दिसत आहेत. तर चला मंडळी, इथे खूप छान अशी रेसिपी नक्की कमेंटमध्ये मला सांगा. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओत.